नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवने आकाशला फोन केलेला असतो. अर्णव म्हणत असतो, हां आकाश बोल ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, तू जिथे कुठे आहेस ना, लवकर घरी परत ये. तेव्हा अर्णव म्हणतो, का काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघ, मी फोनवरती सगळं तुला एक्सप्लेन करू शकत नाही. तू लवकरात लवकर घरी ये. मला असं वाटतंय आज सगळं बदलणार आहे. तेव्हा आता जास्त काही बोलत बसू नकोस, तू आधी घरी ये. तेव्हा अर्णव म्हणतो, आज सगळं काही बदलणार आहे म्हणजे? तेव्हा तो म्हणतो, मी आता तुला सगळंच एक्सप्लेन नाही करू शकत. तेव्हा इथे घरी आल्यानंतर बोलू, असं इथे आकाश म्हणतो आणि फोन ठेवून देतो. तेव्हा इथे ईश्वरी विचारते की सर काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, नथिंग, चल आता घरी जायचं ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं घरी जायला निघतात. इथे आता खूप जास्त चिखल असतो आणि त्याच्यातून जात असताना ईश्वरीचा पाय वगैरे सटकेल म्हणून बघा अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीचा फोन आल्यानंतर नम्रता धावत पळत येते आणि म्हणत असते, आई बाबा, इशूचा फोन आला होता. अगं, अर्णव सर आणि इशू दोघेजण आता घरी येत आहेत. अर्णव सरांची गाडी बंद पडली होती आणि खूप पाऊस होता ना, म्हणून त्या दोघांना एका ठिकाणी थांबावं लागलं. पण दोघेही सुखरूप आहेत आणि आता अर्णव सर इशूला घेऊन घरीच येत आहेत. टेन्शनचं काही कारण नाही आहे, ती सुखरूप आहे. तेव्हा इथे आता बाबा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, बाबा नका काळजी करू, इशू सुखरूप आहे आणि ती आता येते ना घरी परत. फोन हातामध्ये आल्या आल्या तिने आपल्याला फोन करून सांगितलं ना. तेव्हा इथे आता बाबा थोडे शांत झालेले असतात. त्यांची चिंता थोडी कमी झालेली असते. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, आई, अगं अर्णव सरांची गाडी बंद पडली होती म्हणून आता तिने लगेच फोन केला, ते लोक थोड्या वेळामध्ये पोचतीलच. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अहो, थोडं बरं वाटते ना आता? थोडी चिंता मिटली आहे का तुमची? काळजी कमी झाली आहे ना? तेव्हा इथे काका म्हणतात, हो, काळजी आता कमी झाली आहे. तर इथे आता एक वडील आपली तरुण मुलगी घरामध्ये नसताना त्यांना जी काळजी वाटणार आहे ती तर वाटणारच ना. तशीच इथे काकांनासुद्धा वाटली होती. पण आता इशू सुखरूप आहे कळल्यानंतर ते आता थोडा वेळ शांत बसलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली खूप जास्त उदास बसलेली असते. तेवढ्यात तिथे राकेश येतो आणि अंजलीकडे बघत असतो. अंजली थोडी राकेशवरती प्रेक्षकांनो बघा रागवलेली असते, कारण प्रश्न तिच्या भावाच्या आनंदाचा आहे. तेव्हा इथे अंजली बसलेली असताना तिथे आता राजेश येतो. तो म्हणत असतो, काय गं अंजली, काय झालं? कालपासून बघतोय इतकी शांत का झाली आहेस तू आणि इतकी उदास का बसली आहेस? तेव्हा अंजली म्हणत असते, तुम्हाला एक सांगू का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं सांग ना, त्याच्यामध्ये परमिशन काय घ्यायची आहे, सांग, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. तेव्हा अंजली म्हणत असते, हे बघा, तुम्ही अजून ईश्वरीला भेटलं नाहीत, तुम्हाला नाही माहिती ईश्वरी कशी आहे. हे बघा, ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही उगाच आजीच्या समोर आहे ना, तिला वाटेल तसं बोलत जाऊ नका. कारण मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का करता. तुम्हाला आजीला हर्ट करायचं नाही आहे म्हणून तुम्ही आजीची बाजू घेऊन बोलत असता. पण तुम्ही ईश्वरीबद्दल तुमचं जे काही मत मांडता ना, ते अत्यंत चुकीचं आहे. ईश्वरी तुम्हाला वाटते तशी अजिबात नाही आहे. खरंच खूप चांगली मुलगी आहे ती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंटूला ती आवडते. चिंटू किती बदललाय तिच्यामुळे हे तुम्हाला सगळ्यांना दिसत नाही का? चिंटूमध्ये जो बदल झालाय ना, तो ईश्वरीमुळे झालाय. त्याच्यामुळे तो आनंदी राहायला लागलाय. इथे आता बिंदास वावरायला लागलाय. मला असं वाटतं की आपण फक्त चिंटू आणि ईश्वरीच्या आनंदाचा विचार केला पाहिजे. हे बघा, मला इथे चिंटूच्या फ्युचरची काळजी आहे आणि मला फक्त एवढंच माहिती आहे, जर इशू चिंटूच्या आयुष्यात असेल ना, तर ती त्याला नक्की आनंदी ठेवेल. मला असं वाटतं की चिंटूच्या मनामध्ये जे काही चालू आहे ना, ते ईश्वरीला बरोबर कळत असतं. म्हणूनच ती मला खूप जास्त आवडते. आणि तुम्ही सगळेजण काहीही म्हणा, मला फक्त माझ्या चिंटूचा आनंद हवा आहे. आणि तुम्हाला काही वाटलं असेल तरीसुद्धा मी चिंटूला आणि ईश्वरीला दोघांना एकत्र आणण्यासाठी आता प्रयत्न करणार आहे. काही झालं तरीसुद्धा ते दोघेजण एकत्र आले पाहिजे. मग त्यासाठी मला आजीच्या विरोधात जरी जावं लागलं ना, तरीसुद्धा मी जाईन. कारण मला सगळ्यात जास्त माझ्या भावाचा आनंद महत्त्वाचा आहे, कळलं? तेव्हा इथे आता अंजली हे सगळं बोलते. तेव्हा इथे राकेश तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो, काय गं,
तुला काय वाटलं तू हे सगळं करशील चिंटूला आणि ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी, आणि मी फक्त तू जे काही करतेस त्या हातावर हात ठेवून बघत बसेन असं वाटलं का तुला? तेव्हा अंजली म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, हो बरोबरच तर बोलतोय मी. तू हे सगळं करशील आणि मी फक्त मुकाट बघत राहीन असं जर वाटलं असेल ना तुला, तर ते कधी शक्य होणार नाही आहे. अगं त्या मुलीला मी मिळवण्यासाठी किती आणि काय काय करतोय हे तुला माहिती नाही आहे का? आणि राकेश तिचा गळा दाबत असतो आणि म्हणत असतो, इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे, फक्त माझी, आणि तिला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. अगदी वाटेल ते. माझ्या रस्त्याच्या आड जो कोणी येण्याचा प्रयत्न करेल ना, सोडणार नाही आहे मी त्याला. कळलं का तुला अंजली? तेव्हा इथे अंजली म्हणते, काय हो काय झालं? कारण हे राकेशने बघितलेलं स्वप्न असतं. तेव्हा अंजली म्हणते, काय झालं? असे काय बघताय माझ्याकडे? तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही अंजली खरंच सांगू का? 2 क्षणासाठी मला असं वाटलं की तू माझ्यावरती रागवून मला सोडून निघून गेलीस की काय? तेव्हा अंजली म्हणत असते की नाही, मी तुम्हाला सोडून का जाईन? पण मी खरंच सांगते तुम्हाला, मी शांत पण बसणार नाही आहे. मला माझ्या चिंटूचा म्हणजे सगळ्यात जास्त आनंद महत्त्वाचा आहे, आणि चिंटूच्या आयुष्यामध्ये जर ईश्वरी आली तर त्याचं फ्युचर इथे खूप छान होईल, मला माहिती आहे, आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की आता जे घडणार आहे ना, ते सगळं माझ्या मनाने घडणार आहे. मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी काही करू शकतो, आणि आता जे माझ्या आयुष्यात घडणार आहे ते स्वतः मी लिहिलं आहे माझ्यासाठी. इंदोरी जिलेबी फक्त माझी होणार आहे, फक्त माझी, असं राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो बघा, इथे ईश्वरी धावत पळत घरी आलेली असते. ती म्हणते, आई तू रात्रभर माझ्यासाठी काळजी करत होतीस ना, टेन्शन आलं असेल ना तुला? तेव्हा ती आपल्या आईला मिठी मारते आणि तिला सांगत असते की गाडी बंद पडली होती म्हणून यायला उशीर झाला. तेव्हा इथे आता ईश्वरीचे बाबासुद्धा आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही तुम्ही कधी आलात? आणि ती आपल्या बाबांना प्रेमाने मिठी मारायला जात असते. तेव्हा इथे बाबा म्हणतात की 1 मिनिट थांब, कुठे होतीस तू? सांग ना, रात्रभर कुठे होतीस तू? इथे तुझ्या आईवडिलांना तुझी काळजी वाटली असेल याचा अंदाजसुद्धा नाही आहे का तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बाबा अहो तुम्ही कधी आलात? तेव्हा इथे बाबा म्हणतात, काल माझ्या मुलीने बिझनेस सुरू केला किचन क्लाउडचा, मला खूप जास्त आनंद झाला ना, म्हणून आलो होतो तुला इंदोरवरून सरप्राईज द्यायला. तुझ्या डोळ्यांमधला आनंद मला बघायचा होता, पण इथे आल्यानंतर काय, माझ्या डोळ्यांची झोपच उडाली. रात्रभर आम्ही इथे वाट बघतोय तुझी, संपूर्ण रात्र तुझ्या काळजीमध्ये गेली. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही बघता आला नाही, पण मात्र मला खूप टेन्शन आलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा अहो खरंच सांगते, आम्ही कालच येणार होतो, पण गाडी बंद पडली आणि पाऊससुद्धा खूप होता, त्याच्यामुळे मला घरी येता आलं नाही. तेव्हा इथे काका म्हणत असतात, अगं पण कुणाबरोबर होतीस तू? कुणाबरोबर होतीस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, बाबा मी अर्णव सरांबरोबर गेले होते. घरी सगळ्यांना माहिती होतं मी अर्णव सरांबरोबर गेले म्हणून. तेव्हा इथे काका म्हणतात, अर्णव सरांबरोबर गेलीस, त्यांच्यावरती आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? आमची एकटी मुलगी त्याच्याबरोबर आहे, आम्ही का त्याच्यावरती विश्वास ठेवायचा? तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा असं नका बोलू, माझं चुकलं, मान्य आहे की मी एवढ्या रात्री एकटी गेले, पण या सगळ्यामध्ये अर्णव सरांची खरंच काही चुकी नाही आहे हो. म्हणजे मलाच लवकर जायचं होतं. मला असं वाटलं उद्याचा दिवस मोडण्यापेक्षा आजच त्या माणसाला भेटलो असतो तर बरं झालं असतं. अर्णव सर म्हणाले होते की आपण उद्या सकाळी जाऊया म्हणून, पण मीच त्यांना म्हणाले की आपण आत्ताच जाऊया, कारण मला इथे दिवस वाया घालवायचे नाही आहेत म्हणून. पण बाबा खरंच सांगते, अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत. ते माझ्याबरोबर होते ना, म्हणून मी सुखरूप होते असा विचार करा. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अहो तुमचा राग इथे रास्त आहे आणि तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, पण मी खरंच सांगते अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे. तेव्हा नम्रता म्हणत असते, आणि बाबा म्हणजे अर्णव सर होते ना, म्हणून आपली इशू कितीतरी वेळा संकटातून बाहेर आली आहे बाबा. तेव्हा अर्णव सरांवरती अविश्वास दाखवायला नको. त्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणत असते, बाबा खरंच सॉरी, मी मान्य करते की माझं चुकलं, माझ्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला, पण मी खरंच सांगते अर्णव सर वाईट नाही आहेत. तेव्हा इथे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इथे आता तिचे बाबा म्हणत असतात की मला सॉरी म्हणू नकोस. हे बघ, जेव्हा तू आई होशील ना, आणि जेव्हा तुझं मूल बाळ असं घरामध्ये नसेल,
तेव्हा रात्रभर इथे फोनच्या रिंगची वाट बघणं काय असतं ना ते तुला कळेल. तू मला साधा एक फोनसुद्धा केला नाहीस ना, कशी आहेस कसं नाही हे सांगण्यासाठी तू तिथे छान रमून गेली होतीस. तेव्हा इथे नम्रता म्हणते, पण बाबा सकाळ सकाळ फोन हातामध्ये आल्यानंतर पहिला फोन ईशूने आपल्यालाच केला ना, तिचा फोन बंद झाला होता. ईश्वरी म्हणते, हो बाबा फोनमध्ये पाणी गेलं होतं आणि इथे अर्णव सरांच्या फोनचा नेटवर्क गेला होता म्हणून मला फोन करता आला नाही. प्लीज बाबा सॉरी. तेव्हा इथे तिचे बाबा रागवलेले असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ईशू तुला माहिती आहे ना तुझ्या बाबांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे, हे बघ म्हणून ते तुझ्यावरती रागवलेत. त्यांचा आता राग शांत झाला ना की तू त्यांच्याबरोबर जाऊन बोल. तेव्हा इथे आता सगळेजण अर्णवची वाट बघत असतात. इथे आता आजी तर काय रागवलेलीच असते. सगळेजण इथे आता अर्णव आल्यानंतर आजी नेमकं काय बोलणार आहे यासाठी आता खूपच जास्त उत्सुक असतात. लावण्यासुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा तिथे अर्णव येतो आणि आता सगळ्यांबरोबर नाश्ता करायला बसलेला असतो. तो म्हणतो, काय झालं सगळेजण असं काय बघताय माझ्याकडे आणि लावण्य तू सकाळ सकाळ इथे. तेव्हा लावण्य काही बोलायला जाणार तेवढ्यातच आजी म्हणते की चिंटू आधी मी काय विचारते ना माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी तुला जे काही विचारणार आहे त्याचं मला खरं खरं उत्तर द्यायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे आजी, त्याच्यामध्ये परवानगी काय घेतेस, तुला जे काही विचारायचं आहे ते तू मला विचारू शकतेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली ही त्यांच्या दोघांच्या तोंडाकडे बघत असते. तिला भीती वाटत असते की इथे अर्णव हा खूपच जास्त सेन्सिटिव्ह मनाचा आहे, त्याला त्या बोलण्याचा त्रास तर होणार नाही ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेच वल्लरी म्हणत असते. वल्लरी म्हणते की अर्णव, अरे काल तुझा जो खूप छान दिवस गेला ना त्याच्या काही आठवणी आम्ही टिपून आणल्यात, म्हणजे बघ त्या आठवणी तू सुद्धा बघ ना. तेव्हा अर्णव म्हणतो, आठवणी टिपून आणल्यात म्हणजे काय टिपून आणलेत तुम्ही. तेव्हा तो मोबाईलमध्ये आता काही फोटोज बघतो. त्याच्यामध्ये इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं डान्स करत असतात आणि त्याचे काही फोटोज असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे वा छान फोटोज आलेत, खूपच छान. आम्ही काल पावसामध्ये भिजत होतो ना. आजी, अगं मी आणि मिस इंदौर आम्ही दोघेजणं बदलापूरला जात होतो. रस्त्याच्या मध्ये गाडी बंद पडली आणि पाऊस खूप होता. तेव्हा मी पावसामध्ये भिजायला लागलो आणि मग इथे मिस इंदौरला सुद्धा भिजायला लावलं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामी हे फोटो तुझ्याकडे कसे आले, कोणी पाठवले, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. फक्त एवढंच सांगेन की ते फोटो खरे आहेत. मी आणि मिस इंदौर आम्ही दोघेजणं पावसात भिजलोय ना त्याचे फोटो आहेत ते. तेव्हा आजी म्हणत असते, किती वेळा तुला सांगितलं रे त्या मुलीपासून लांब राहा म्हणून. त्या मुलीबरोबर कुठे जायचं नाही, मी सांगितलं होतं की नाही. का मग तू तिला त्या मुलीला तुझ्या गाडीतून घेऊन गेलास. तेव्हा इथे अर्णव आता काही बोलायला जाणार तेवढ्यात राकेश म्हणत असतो की अर्णव, अरे आजीला काय म्हणायचं आहे, तिला तुझी काळजी वाटते आणि एका अशा अनोळखी मुलीबरोबर तू रात्रभर एका ठिकाणी होतास, लोक काय म्हणतील. तेव्हा आजीला काळजी वाटते ना. तेव्हा अंजली लगेच म्हणते की ती मुलगी कोणी अनोळखी नाही आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी मुलगी नाही आहे, ती ईश्वरी आहे, आपल्या ओळखीची मुलगी आहे आणि मुळात म्हणजे चांगली मुलगी आहे ती. तिने तिचे संस्कार तिच्या वागण्या बोलण्यातून नेहमी आपल्याला दाखवून दिलेले आहेत. ती किती चांगली आणि इथे सुंदर मनाची आहे आणि ती काही अनोळखी नाही आहे. उलट मी तर म्हणते की अर्णव तिच्याबरोबर होता म्हणजे ती सेफ होती, ती एका सिक्युअर माणसाच्या हातामध्ये होती. कळते का तुम्हाला, बरोबर की नाही मामा. म्हणजे इथे आपला चिंटू होता म्हणून ईश्वरी सेफ होती असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे इथे ईश्वरीची एका अर्थाने आपल्या चिंटूने मदतच केली. तेव्हा मामा म्हणतात, अगदी बरोबर. म्हणजे यासाठी तर आपण आपल्या अर्णवचा अभिमान मानला पाहिजे की अर्णव रात्रभर तिथे होता, त्याने एका मुलीला व्यवस्थित सुखरूप ठेवलं, बरोबर ना, तिची काळजी घेतली, त्यानंतर तिला सुखरूप आणून तिच्या घरीसुद्धा सोडलं. ही अभिमानाची गोष्ट नाही आहे का. त्यासाठी आपण त्याला इथे थँक्स म्हटलं पाहिजे. तेव्हा इथे आजी म्हणते, आता मला काय करायला पाहिजे आणि काय नाही हे तुम्ही सांगू नका दोघेजणं. मला अर्णवला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि ते मी विचारणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आपल्या बाबांसाठी चहा घेऊन आलेली असते. ती म्हणते, बाबा चहा घ्या. तेव्हा इथे तिचे बाबा चहा घेतात. त्यानंतरला इथे ईश्वरी म्हणत असते, बाबा रागवलात माझ्यावरती, रात्रभर झोपलात नाही ना माझ्या काळजीने. तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की हे बघ बाळा, अगं मी बाबा आहे ना तुझा, मग माझी मुलगी रात्रभर घरी नसल्यानंतर मला काळजी वाटणार नाही का.
तुला माहिती आहे का, रात्रभर माझं लक्ष त्या मोबाईलच्या रिंगकडे होतं की कधी माझ्या मुलीचा फोन येईल आणि ती सुखरूप आहे असं मला कळेल. कळते का तुला? तेव्हा इथे आता बाबा म्हणत असतात, अगं तुला माहिती आहे का, बापाची काळजी कशी असते. बाप म्हणजे कसा असतो ते नाही का, एकदम खोलवरती कढई असते त्याच्यासारखा. त्याच्यामध्ये जर आपण खवा टाकला तर तो ढवळत ढवळत राहावं लागतं. जरा तरी आपण ढवळणं बंद केलं ना तरीसुद्धा तो करपतो. तसं असतं इथे बाबाची काळजी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते, बाबा नका काळजी करू, मी एकदम ठीक आहे आता. तेव्हा इथे आता तिचे बाबा म्हणत असतात की जेव्हा मी तुला चिडियाघरामध्ये घेऊन जायचो तेव्हा तिथे वेगवेगळे प्राणी असायचे. ईश्वरी तुला माहिती आहे, लहानपणी मी तुला जेव्हा घेऊन जायचो ना तेव्हा तुला त्या प्राण्यांबरोबर मैत्री करायची असायची. तुला ते प्राणी आता घरी घेऊन यायचे असायचे. तू म्हणायचीस की बाबा या प्राण्यांना आपण घरी घेऊन जाऊया का, म्हणजे सगळ्यांबरोबर तुला मैत्री करायला आवडायची बाळा, बरोबर ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो बाबा, लहानपणापासून तुम्ही माझे सगळे हट्ट पुरवलेत. मला जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलत ना. तेव्हा तर तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत वाघासारखे अगदी आमच्या पाठीशी उभे राहिलात, बरोबर ना बाबा? तेव्हा इथे तिचे बाबा म्हणतात, वाघासारखा मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो, पण आता हा वाघ थकलाय, हा बाबा थकलाय, ह्याचे खांदे आता थकले बाळा. मग आता हे हात आता दुसरं कोणाच्या तरी सुखरूप हातामध्ये द्यायला नको का? तेव्हा इशू म्हणते, बाबा आता हे काय नवीन? तेव्हा तिचे बाबा म्हणतात, अगं नवीन काय, तुझ्या लग्नाचा विचार करायला नको का? त्यासाठी ते राकेश जे आहेत ना, असे इथे आता बाबा तिचे म्हणतात. आणि इशू म्हणते, बाबा गॅस चालू आहे, गॅसवरती दूध ठेवले, थांबा मी आले. आणि ती आता धावत पडत जाते. तेव्हा तिचे बाबा गप्पच बसतात. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय हो काय झालं, असे का हसताय, बोलणं झालं का इशू बरोबर? तेव्हा इथे काका म्हणतात, नाही ना गं, खूपच कठीण आहे हां मुलींबरोबर हे बोलणं. म्हणजे आता आपल्या इशूला कसं विचारणार कसं नाही याचा विचार करून मीच घाबरलो होतो. मी माझ्या मुलीला कसं विचारणार आहे काय माहिती. तेव्हा सुप्रिया म्हणते, आहो पण आता विचारावं तर लागेलच ना. आणि हे बघा आत्ता नाही विचारलं पण नंतर विचारा, तिच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे की नाही. तेव्हा इथे आता ती ईश्वरी म्हणालेली असते की बाबा तुम्ही आणि आई माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो मला मान्यच असेल ना, मी तुमच्या मनाविरुद्ध नाही जाणार. तेव्हा इथे काका म्हणत असतात की आपण जे काही बोलू ना ते ऐकेल पोरगी, पण म्हणूनच मला तिच्या मनाच्या विरोधामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे. तिचासुद्धा निर्णय या सगळ्यामध्ये सामील असला पाहिजे असं इथे आता तिच्या बाबांचं म्हणणं असतं. आपण कुठलाही निर्णय तिच्यावरती न लादता तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेऊनच आपण लग्नाचा निर्णय घेऊया. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो की आजी एवढंसुद्धा रिॲक्ट व्हायची गरज नाही आहे. मी हे तुला सगळं घरी आल्यानंतर सांगितलंच असतं. या फोटो वगैरेची सुद्धा काही गरज नव्हती. मी घरी आल्यानंतर तुला काही गोष्टी सांगत नाही का, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी लगेच येऊन सांगतो ना. मग हे सुद्धा तुला मी सांगितलं असतं. आणि त्याच्यामध्ये एवढं काय आहे, मी सिंदूरबरोबर गेलो होतो, आमची गाडी बंद पडली, त्यानंतरला आमच्या फोनचे नेटवर्क नव्हते, पाऊस खूप होता म्हणून एका ठिकाणी थांबावं लागलं. माझा मित्र सकाळी आला, त्याची गाडी घेऊन मी आलोच ना लगेच. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे पण अर्णव त्या ईश्वरीबरोबर जायची तुला काय गरज होती? तेव्हा अर्णव म्हणतो, का गरज नव्हती? ईश्वरी माझी चांगली मैत्रीण झाली. आणि खरं सांगू का मामी, म्हणजे तिच्याबरोबर जायची गरज नव्हती हे तुम्ही कसं काय बोलू शकता? आता मी कुठे जायचं कुठे नाही यासाठी पण मला तुमच्या सगळ्यांची परमिशन घ्यावी लागणार आहे का? ईश्वरी माझी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी मला जे करता येईल ते मी करतो आहे. आणि म्हणून आम्ही दोघेजणं गाडीतून गेलो आहे. त्याच्यामध्ये एवढं रिॲक्ट करायची काय गरज आहे मला कळत नाही आहे. आणि पावसामध्येच भिजलो आहे ना, त्याच्यामध्ये काय झालं? तेव्हा लावण्य म्हणते, मैत्रीण तर मी पण तुझी आहे, ते सुद्धा त्या ईश्वरीच्या आधीपासून. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मैत्रीण आहेस, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याबरोबर पावसामध्ये भिजेन, इतकी मैत्री नाही आहे आपली, असं इकडे आता अर्णव तिला स्पष्टपणे बोलतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आजी म्हणत असते की हे बघ अर्णव, मी तुझ्यासाठी काही आता निर्णय घेतलेत आणि तुला ते माझे निर्णय मान्य करावेच लागतील, कळते का तुला? तू जर आता माझं म्हणणं ऐकलं नाहीस ना तर मी इथे आता निर्जला व्रत करेन, म्हणजे मी अन्न पाण्याचा त्याग करेन. त्याच्यामुळे आता मी जे काही बोलते ते तुला ऐकावं लागेल आणि त्यासाठी तुला मला आता वचन द्यावं लागणार आहे. वचन दे मला की मी जे सांगेन ते तू ऐकशील म्हणून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ईश्वरी देसाईपासून लांब राहशील, तिच्याबरोबरची मैत्री तुला अजून वाढवायची नाही आहे.
इथे आता आजी अर्णवबरोबर बोलत असताना इथे मिस बडबड हिचा आता फोन आलेला असतो. म्हणजे इथे अर्णवच्या मोबाईलवरती ईश्वरीचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णवची काळजी वाटत असते. कारण का तिथे आता काय घडत असेल याचा ती विचार करत असते. अर्णव काही फोन उचलत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर फोन पण उचलत नाही आहेत. सगळं काही ठीक असेल ना तिकडे? तेव्हा इथे ईश्वरीला आता अर्णवची जास्तीत जास्त काळजी वाटत असते.